खरं तर आज बोलताना घसा कोरडा पडतोय आणि मन अस्वस्थाने भरून आलंय. ज्या मातीत सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर शेण फेकलं त्यावेळेस त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली. ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्रीच्या अब्रूसाठी रांझांच्या पाटलाचे हातपाय तोडले, आज त्याच मातीत निष्पाप निरागस मुली महिला यांच्यावर बलात्कार होत आहेत, अत्याचार होत आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राचे रस्ते शांत कसे? आज आपला महाराष्ट्र पुरोगामी राहिलाय का, की तो गुन्हेगारांचं नंदनवन बनलाय, असा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे. खरं तर सध्या महाराष्ट्रात जे काही चालू आहे त्यावरून असं वाटतं की आपण प्रगतीकडे नाही तर आपण भीषण अंधाराकडे जात आहोत. अत्याचार, बलात्कार आणि त्याहीपेक्षा या गुन्ह्यांकडे बघण्याचा समाजाचा आणि व्यवस्थेचा दृष्टिकोन. आज पीडितांना न्याय मिळत नाही, त्यामुळे गुन्हेगारांचं धाडस वाढत आहे. ज्या वेळेस नराधमाला कळतं की मी गुन्हा करून कायद्याच्या पळवाटांमधून सुटू शकतो, त्यावेळेस गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावते. आणि या सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे या नराधमांना वाचवण्यासाठी उभे राहिलेले, पैशांसाठी हपापलेले काही वकील. ज्या देशात ज्या राज्यात बलात्काराला वकील मिळतो तिथे कधीच कोणतीच महिला मुलगी सुरक्षित राहणार नाही. गुन्हेगारांना कायदेशीर संरक्षण मिळणे म्हणजे पीडितेच्या अन्यायाला व्यवस्थेची मूकसंमतीच आहे. जोपर्यंत बलात्काराला वकील मिळत नाही तोपर्यंत यांची धीटाई कमी होणार नाही. आपला महाराष्ट्र हा संतांचा महाराष्ट्र आहे, परंतु आज चित्र काय दिसतंय? वारकरी संप्रदायाने जगाला विष्णुमय जग शिकवलं, परंतु आज त्याच संप्रदायाचं नाव घेऊन स्वयंघोषित भोंदूबाबांनी आपले दुकान मांडलंय. धर्माच्या नावाखाली स्त्रियांचं लैंगिक शोषण करायचं, लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडायचा आणि याच्या विरुद्ध जर कोणी बोलायला गेलं तर त्याच्यावर शिष्यांच्या फौजा घेऊन त्याला धमकवण्याचे सर्रास प्रकार घडत आहेत. गरीब आणि अज्ञानी लोकांच्या गैरफायदा घेऊन त्यांचं मन परिवर्तन करणं हा देखील एक सलोखा बिघडवण्याचाच एक प्रकार आहे. भक्तीच्या नावाखाली चालणारी ही गुंडगिरी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेली सर्वात मोठी वाळवी आहे. आज सत्तेत असलेले राजकारणी विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, परंतु आज जर त्याच रस्त्यांवर माझी मायलेक सुरक्षित नसेल तर त्या रस्त्यांचा काय उपयोग? न्याय हा फक्त फायलींमध्ये नकोय, तर तो समाजात प्रत्यक्ष दिसला पाहिजे. आता मेणबत्त्या पेटवण्याची वेळ संपलेली आहे, कारण या मेणबत्तीच्या प्रकाशात कोणाला न्याय मिळेल अशी अपेक्षाच उरलेली नाही. कारण दर दिवसाला होणाऱ्या या बलात्कारांच्या बातम्यांमुळे समाज बधीर झालाय की काय अशी भीती वाटायला लागली आहे. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा हा शांत बसलेला समाज पेटून उठेल तेव्हा तो मेणबत्त्या नाही तर न्यायाचा हिशोब चुकता करायला उठेल. ज्या व्यवस्थेत बलात्काराला वकील मिळतो त्या वकिलावर बहिष्कार टाकला गेला पाहिजे. ज्या मठात पाप चालतं त्या पापाच्या पायऱ्या तोडल्या पाहिजेत. आणि जे सरकार शक्ती कायदा करून पीडितेला संरक्षण देऊ शकत नाही त्या सरकारला खुर्चीवरून खेचण्याची ताकद जनसामान्यांना दाखवावी लागेल. आता निषेध नकोय, आता निकाल हवाय. आता शांतता नकोय, आता कायद्याचा वचक हवाय. कारण अन्याय सहन करणं हे देखील सर्वात मोठे पाप आहे आणि हे पाप सहन करण्याचं काम आपला महाराष्ट्र अजून किती दिवस करणार आहे?